हरे कृष्ण. श्री श्री षडगोस्वामी अष्टक श्रील श्रीनिवास आचार्य रचित. ह्याचं आपण आज 7वं कडवं बघणार आहोत. 4थी ओळ आहे. वंदे रूप सनातनौ रघुयुगौ श्री जीव गोपालकौ. तर मी या 6 गोस्वामींना वंदन करतो. पहिल्या ओळीत म्हटलं आहे, राधा कुंड तटे कलिंद तनया तीरेच वंशी वटे. तर असे जे 6 गोस्वामी आहेत ते विविध ठिकाणी राहतात. तर ती ठिकाणं कोणती आहेत? राधा कुंड तटे, राधा कुंडाच्या तटावर. कलिंद म्हणजे काय आहे? कलिंद हा पर्वत आहे आणि कलिंद तनया म्हणजे कलिंद पर्वताची जी कन्या आहे म्हणजेच कोण आहे ती? यमुना देवी. तीरे म्हणजे तीरावर. तर ही यमुना आहे, यमुना नदी ती कलिंद पर्वतावर उगम पावते म्हणून तिला म्हटलं जातं कलिंद तनया. तर तिच्या तीरावर च म्हणजे सुद्धा आणि वंशी वटे. तर वंशी वटाजवळ, जो वंशीवट नावाचा वृक्ष आहे त्याच्या जवळ. तर हे 6 गोस्वामी आहेत ते कधी राधाकुंडाच्या तीरावर राहतात, तर कधी यमुना तीरावर राहतात, तर कधी वंशीवटाजवळ निवास करतात. दुसरी ओळ बघूया. प्रेमोन्माद वशाद शेष दशया ग्रस्तौ प्रमत्तौ सदा. प्रेमोन्माद प्रेमाच्या उन्मादाने म्हणजे भगवान श्रीकृष्णांची ते प्रेमाने भक्ती करत आहेत, तर भगवत प्रेमाने ते उन्मत्त होतात. आणि वशाद शेष दशया, वशाद म्हणजे काय? वशीभूत होऊन. वशाद शेष म्हणजे वशाद अधिक अशेष दशया. तर अशेष दशया म्हणजे पूर्णपणे अशा दशेत भावनेत असलेले. ग्रस्तौ प्रमत्तौ सदा. तर असे हे जे 6 गोस्वामी आहेत ते सदैव भगवंतांच्या प्रेमाने उन्मत्त होतात. त्यात वशाद म्हणजे वशीभूत होतात आणि अशेष दशया म्हणजे या दशेत, या भावनेमध्ये ग्रस्तौ प्रमत्तौ सदा म्हणजे ग्रस्त प्रमत्त सदा ते उन्मत्त मग्न असतात. तर असे हे जे 6 गोस्वामी आहेत ते कृष्ण प्रेमाने भावविभोर झालेल्या उन्मत्त व्यक्तीप्रमाणे सगळीकडे वृंदावनात वावरत असतात. तिसरी ओळ आहे. गायन्तौच कदा हरेर्गुणे, गायन्तौच कदा हरेर्गुणवरम भावाभिभूतो मुदा. गायन्तौ म्हणजे जे गातात. तर हे 6 गोस्वामी आहेत ते गातात. च म्हणजे आणि, कदा म्हणजे कधी कधी, हरे गुण वरम. तर हरे अधिक गुण वरम. हरे म्हणजे भगवान श्री हरींचे, भगवान श्रीकृष्णांचे. गुण वरम, वरम म्हणजे सर्वोच्च. तर सर्वोच्च गुण आहेत त्यांचं हे गायन करतात. भावाभिभूतौ म्हणजे भाव अधिक अभिभूतौ म्हणजे भगवंतांचं गुणगान करता आहेत तर त्या भावनेने. अभिभूतौ म्हणजे अति आनंदित झालेले आहेत. भाव अभिभूतौ मुदा म्हणजे आनंदाने, कृष्ण भक्ती केल्याचा आनंद प्राप्त झाल्याने त्या आनंदामध्ये हे 6 गोस्वामी आहेत ते मग्न असताना. भाव अभिभूतौ त्यांच्यामध्ये अष्टविकार उत्पन्न होतात. अष्टविकार म्हणजे काय? भगवंतांचा नाम जप, नाम उच्चारण, भगवंतांचं स्मरण कीर्तन करण्यामध्ये हे 6 गोस्वामी इतके मग्न असतात की त्यांच्या शरीरावर विविध अष्टविकार दिसू लागतात. तर काही अष्टविकार आहेत. रोमांच उभं राहणं, आवाज गदगद होणं, डोळ्यांतून अश्रुधारा वाहणं, शरीर कंपित होणं. तर अशा प्रकारचे अष्टविकार या 6 गोस्वामींच्या शरीरावर उत्पन्न होतात. तर 7वं कडवं आहे ते वाचूया.
राधा कुंड तटे कलिंद तनया तीरे च वंशी वटे प्रेमोन्माद वशाद शेष दशया ग्रस्तौ प्रमत्तौ सदा गायन्तौ च कदा हरेर्गुणवरं भावाभिभूतौ मुदा वन्दे रूप सनातनौ रघुयुगौ श्रीजीव गोपालकौ. भाषांतर वाचूया. मी आदरपूर्वक 6 गोस्वामी, श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी यांना वंदन करतो. हे गोस्वामी कधी राधाकुंडाच्या तीरावर, कधी यमुना तीरावर, तर कधी वंशीवटाजवळ निवास करतात. ते कृष्ण प्रेमाने भावविभोर झालेल्या उन्मत्त व्यक्तींप्रमाणे वावरत असतात. अशा प्रकारे कृष्ण भक्तीच्या आनंदात मग्न असताना त्यांच्यामध्ये या 6 गोस्वामींमध्ये अष्टविकार प्रकट होतात. तर आपलं हे 7वं कडवं आहे, ते आपण जाणून घेतलं आहे. श्री श्री षड गोस्वामी अष्टक की जय. श्रील श्रीनिवास आचार्य की जय.